सर्वात मोठी बातमी, महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. तसेच जून अखेरपर्यंत कर्जमाफी जाहीर केली जाईल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र आता विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या निर्णयाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होणार आहे. जर निवडणूक बिनविरोध झाली नाही तर ही आचारसंहिता 25 जूनपर्यंत लागू राहू शकते. त्यामुळे सरकारकडून मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळले जाण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर होऊ शकतो. शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून 30 जूनपूर्वी कर्जमाफी लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निवडणूक प्रक्रिया आणि आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी उशिरा येण्याची शक्यता आहे. प्रस्तावानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत पीक कर्जावर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची योजना आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. सरकारकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.